स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मितवा या मालिकेत 15, 16 आणि 17 म्हणजे आजच्या भागात काय झाले ते आपण बघून घेऊ. अर्णवची आजी अर्णवला अशी धमकी देते की त्याने ईश्वरीचा नाद सोडायला हवा, नाहीतर ती अन्न पाणी न घेता हे जग सोडून निघून जाणार. अर्णव खूप हर्ट होतो, पण तरीसुद्धा आजीला तो हे वचन देऊन टाकतो की इथून पुढे ईश्वरी आणि त्याच्यात मैत्रीचं सुद्धा नातं नसेल. आणि तो आपल्या रूममध्ये सडनली निघून जातो आणि स्वतःला लॉक करून घेतो. त्याच्या डोक्यात ईश्वरीचेच विचार सुरू असतात. नंतर तो मध्यरात्री बाहेर येतो, तेव्हा हॉलमध्ये अंजली, मामा आणि आकाश बसलेला असतो. अर्णव खाली येतो तेव्हा अंजली त्याला म्हणते की चिंटू, तू काही काळजी करू नकोस, आम्ही आजीला समजवतो. मग मामा म्हणतो, हो, तिचा राग काय थोड्या वेळापुरता असेल. मग अर्णव सगळ्यांना म्हणतो की प्लीज माझी काळजी करू नका, मी ठीक आहे. आणि ताई, तू प्लीज माझी काळजी करू नकोस, तू तुझ्या बाळाची काळजी घे. जर माझ्यामुळे तुला आणि तुझ्या होणाऱ्या बाळाला त्रास झाला तर आपण स्वतःला माफ करून घेणार नाही, असं म्हणून तो तिकडून निघून जातो. इकडे ईश्वरी अर्णवला कॉल करत असते. त्या दिवशी तिला खूप ऑर्डर्स मिळतात. ते सगळं काय काय झालं क्लाउड किचनमध्ये ते सगळं अर्णवला सांगायचं असतं. पण अर्णव आजीला प्रॉमिस केल्याप्रमाणे तो ईश्वरीचा कॉल घेत नाही. मग ईश्वरीला तिच्या बाबांचा कॉल येतो. तिचे बाबा तिला म्हणतात की इशू बेटा, जरा लवकर घरी ये, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हे ऐकताच ईश्वरी आणि नम्रता दोघेही घरी जायला निघतात. मग ते घरी पोचल्यावर तिचे आई बाबा तिच्यासमोर लग्नाचा विषय काढतात. ते त्याला विचारतात की राकेश तुला कसा वाटतो. तिला काहीच कळत नाही. ती सरळ सरळ आन्सर देते की राकेश खूप चांगले माणूस आहेत, पण हे सगळं तुम्ही मला का विचारताय. तिचे बाबा तिला म्हणतात की इशू, तुला अजून काही समजलं नाही का, आम्ही तुझ्या लग्नाचा विचार करतोय, राकेश तुला कसे वाटतात. तेव्हा तिला धक्का बसतो. मग ती सगळ्यांना एक्सप्लेन करते की तिच्या डोक्यात फक्त तिचा व्यवसाय मोठा करायचा आहे, लग्नाचा विचार तिच्या डोक्यात नाही. मग तिचे बाबा तिला म्हणतात की तुला काहीही फोर्स नाही. मग ईश्वरी म्हणते, अहो बाबा, फोर्स कसला, माझे आई बाबा गेल्यापासूनच तर तुम्ही मला सांभाळलं, मला नमुता इतकंच प्रेम केलंस, असं म्हणून इमोशनल होऊन ती लग्नाला होकार देऊन टाकते. आणि हे नम्रताला अजिबात आवडत नाही. रात्रीच्या वेळेस नम्रता ईश्वरीला म्हणते की इशू, तू इतक्या घाईघाईने होकार का कळवलास. ईश्वरी म्हणते की घाई नाही, बाबांनी जो निर्णय घेतला तो योग्यच असेल म्हणून मी होकार कळवला. नम्रता म्हणते, अगं मला वाटलं की तुझ्या मनात कोणतरी आहे. ईश्वरी म्हणते की कोण आहे. नमुताई, तू अर्णव सरांबद्दल बोलतेस का. मग नम्रता म्हणते, मी अर्णव सरांचं नावसुद्धा घेतलं नाही. मग ईश्वरी म्हणते, अर्णव सर आणि माझ्यात असं काहीही नाही. नमुताई, आपण हे तुला किती वेळा तरी सांगितलं आहे, आमच्यात फक्त मैत्री आहे, आणि ती पण पक्कीवालीसुद्धा कुठे. आजच बघ ना, मी अर्णव सरांना सकाळपासून कॉल करते, पण त्यांनी माझा एकही कॉल घेतला नाही. अर्णव सर मूडीच आहेत, म्हणजे ते फक्त त्यांच्या मूडवर डिपेंड असतं. मैत्री आहे नाही हे असलं पण आमच्यात काय नाही. मग सकाळी उठल्या उठल्या नम्रता आकाशला कॉल करते आणि त्यांना सांगते की आकाश सर, ईश्वरीने राजेशसोबत लग्नाला होकार दिला आहे. आकाश अगदी शॉक होतो. त्याला पण काय बोलावं सुचत नाही. मग तो नम्रताला म्हणतो की आपण हे अर्णवला कळवतो म्हणून. तो जेव्हा अर्णवला सांगतो तेव्हा अर्णवला खूप धक्का बसतो, पण तो काहीच न झाल्यासारखं असा रिॲक्ट करतो. पण त्याच्या बिहेवियरमधून ते दिसतं, तो रागारागात काही पण बडबडत असतो. मग आकाश म्हणतो, अरे दादा, तू आता काहीच करणार नाही आहेस का. मग अर्णव म्हणतो, आता मी काय करू, ईश्वरी आणि राजेशच्या लग्नाचा हॉल बुक करू का, की मिठाई करू, की अजून काय करू, सांग ना, काय करू. मग आता पुढच्या भागात असं दाखवलं आहे की अर्णव ईश्वरीकडे जातो आणि तिला स्वीट्सची ऑर्डर देतो. मग ईश्वरी म्हणते, सर कसली स्वीट्स. तर तो सांगतो की अर्णव राजेश शिर्के लग्न करतोय लावण्यासोबत. बाय द वे, तू पण तर लग्नच करतेस त्या राकेशसोबत. बघू आता पुढे काय होतं.